आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो सर. हॅलो, पेस्टिसाइड झाडांसाठी मागवलं ना सर ते? हो. खूप जालिम औषध आहे सर. पाळ्यांनाही झाडांना देताना खूप काळजी घ्यायला सांगा. म्हणजे एक चूक सुद्धा आयुष्य तमाम करू शकते. आणि सर, एवढ्या एका औषधासाठी तुम्हाला खरं तर इथे यायची काहीच गरज नव्हती. मी स्वतः तुमच्या घरी आणून दिलं असतं सर. तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती ना? हो सर, पण मी फक्त 3 लाख रुपये मागितले होते. हे त्यापेक्षा जास्त आहेत सर. मला खरंच एवढ्या पैशांची गरज नाहीये सर. मी देतोय म्हणून घे. मुलीचं लग्न अगदी धूमधडाक्यात व्हावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच सर. तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्याच नजरेसमोर माझ्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात होणार आहे. आणि सर, हे लग्न तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. ते कधीच कोणाचंही कोणा वाचून अडत नसतं. जी गोष्ट जेव्हा घडायची ना तेव्हाच घडते. आणि तुझ्या मुलीच्या पाठीशी माझे आशीर्वाद कायमच असतील. तरी तुम्हाला लग्नाला यायचंच आहे सर. शिवकुमार, आजपर्यंत तू जी काही मला मदत केलीस त्यासाठी खरंच थँक्यू. काळजी घे, स्वतःची काळजी घे. तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही. तुमची कंपनी आणि इस्टेट तुमच्या बहिणीच्या नावावर करा, तरच आम्ही या लग्नाला होकार देऊ. मनू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आजपर्यंत आपण दोघांनी जे काही केलं ते एकमेकांना सांगून एकमेकांना विश्वासात घेऊनच केलं. पण आज अशी वेळ आली की मी जे काही करणार आहे ते तुला नाही सांगू शकत. ते माझ्यासाठी नाही करणार आहे, फक्त तुझ्या सुखासाठी. केस सापडले. नख पण सापडलं. कपडा कपडा कपडा. ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आता बघूया आदिती स्वतःला कशी वाचवते. बोल ना. काय बोलू? काहीही बोल. तू त्या राजकुमारी बद्दल बोल. नाही नाही, तू त्या राजकुमाराबद्दल बोल. नाही, तू ना राजकुमारीच्या भावाबद्दल बोल. काय झालं पुढे त्याचं? बिचारा. इथे काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या जीवाशी खेळतात, तर त्याच्यासारखी काही लोक दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचा जीव देतात.
काय बोलतेस तू? बोला सर. हॅलो यशवर्धन. हाय सर, काही काम होतं? हा, मला तुला आणि तुझ्या घरच्यांना एक निरोप द्यायचा होता. काय झालं सर? एनिथिंग सिरियस? सर मी तुम्हाला आत्ताही सांगतोय, प्रॉपर्टीच्या बाबतीत माझ्या घरचे जे काही बोलले ना ते अजिबात तुम्ही मनावर घेऊ नका, कारण माझा त्याला आत्ताही विरोधच आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ता त्यांच्याशी बोलतो. आणि तुला आता लगेचच त्यांच्याशी बोलायचं आहे आणि त्यांना सांग की सगळी प्रॉपर्टी मैत्रीच्या नावावरती लवकरात लवकर होणार आहे. फक्त ते कायदेशीर बाबींसाठी जो काही वेळ लागेल ना तेवढाच. सर अहो, एवढं सगळं करायची काय गरज होती? प्लीज, तो विषय आता संपलाय. तू तुझ्या घरच्यांना घेऊन माझ्या घरी येतोस का? बरंच काही बोलायचं होतं. हा, मी ठेवतो आता. चल बाय. माझ्या बहिणीचं लग्न तिच्या आवडत्या व्यक्तीशीच होणार, हा माझा शब्द आहे. साहेब, आधीच एवढा चांगला पगार देताय तुम्ही, तोही वेळच्या वेळी देताय. आमच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून येताय.